शेतकरी मित्रांनो, आज आहे 13 ऑगस्ट. आज आपण बघणार आहोत बंगालच्या उपसागरात जे डिप्रेशन बनलेलं आहे त्याच्या प्रभावाखाली राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे किंवा अतिमुसळधार पाऊस देखील होऊ शकतो. सुरुवातीला आपण या अगोदर उपग्रहाची प्रतिमा घ्यायचो आणि कोणत्या हवामान प्रणाली आहेत, कशा प्रकारच्या पावसाची शक्यता आहे हे समजून सांगत होतो. मात्र आजपासून थोडासा बदल केलेला आहे. अगोदरच तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि त्याचं कारण पुढे उपग्रह छायाचित्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात येणार आहे. हा बदल तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच या ठिकाणी कळवा आणि तुम्ही सातत्याने आपला हवामान अंदाजच्या माध्यमातून माझ्याशी जोडलेला आहात, त्यामुळे तुमचा विश्वास देखील आहे. नक्कीच तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवल्यास आपल्याला कळेल की नेमकं उपग्रह छायाचित्राची प्रतिमा अगोदर घ्यायची का जिल्ह्यांचा अंदाज अगोदर सांगायचा. आजची परिस्थिती जर बघितली सकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये ढगाळ हवामान होतं. मात्र आता जे असेल तर चांगल्यापैकी ऊन आपल्याला बहुतेक ठिकाणी कडक असं ऊन बघायला भेटत आहे आणि ऊन सावलीचा या ठिकाणी खेळ सुरू राहील या संदर्भाची माहिती काल रात्री देखील दिलेली होती. त्याप्रमाणे आपल्याला सध्या बऱ्याचशा ठिकाणी अशीच परिस्थिती जाणवत आहे. घाटाच्या आसपास किंवा घाटाच्या पश्चिमेकडील भागाच्या आसपास पाऊस सक्रिय आहे, मात्र फार काही जोर नाही. यामध्ये हलका ते मध्यम, जसजसं आपण थोडंसं दक्षिणेकडील कोकणाच्या आसपास येऊ किंवा घाटाच्या आसपास थोडासा मध्यम ते जोरदार पाऊस सक्रिय आहे. आज जो अंदाज दिलेला होता विदर्भासाठी या ठिकाणी पावसाची शक्यता आहेच. मात्र उद्या 14 ऑगस्टपासून प्रामुख्याने पाऊस हा पूर्व विदर्भामध्ये सक्रिय होईल. नागपूर आहे, वर्धा असेल, चंद्रपूर आहे किंवा यवतमाळचा देखील काहीसा पूर्वेकडचा भाग येऊ शकतो. गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 14 तारखेला रात्री आणि 15 तारखेला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा किंवा नागपूरच्या एक दुसऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला भेटेल. मात्र आपण जसं पश्चिमेकडे जाऊ तसा पावसाचा जो जोर असेल तर तो या ठिकाणी कमी होणार आहे. परंतु तरी देखील हलका मध्यम तर एक दुसऱ्या ठिकाणी थोडासा मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला भेटेल. मात्र एकंदरीत खूप मोठा पाऊस पश्चिमेकडे होण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. कारण की जे डीप डिप्रेशन असेल त्याची जी मार्ग आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो आपण पुढे समजून घेणारच आहोत. 14, 15 किंवा 16 तारखेच्या आसपास परिस्थिती जर बघितली तर बाकी अंतर्गत भागामध्ये काही खास मोठ्या पावसाची शक्यता नाही. हलके रिमझिम या ठिकाणी येऊ शकते. एखाद्या वेळेस थोडीशी हलकीसर आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल. मात्र ढगाळलेलं हवामान बहुतेक संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक आहे, जळगाव असेल, धुळे आहे, मराठवाड्यामध्ये देखील अशाच प्रकारचं या ठिकाणी बघायला भेटणार आहे. यातून मोठ्या पावसाची आपण अपेक्षा करू शकत नाही. किनारपट्टीच्या आसपास किंवा घाटाच्या आसपास काहीसा जोर या ठिकाणी वाढेल आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता 14-15 तारखेच्या आसपास आहे. जर आपण आता बघितलं डीप डिप्रेशन कुठे आहे तर छत्तीसगड आणि यासह झारखंडच्या आसपास या ठिकाणी बघायला भेटत आहे. याच्या आसपास हे सध्या आहे. झारखंडचा समजा उत्तरेकडचा भाग आणि छत्तीसगडचा देखील उत्तरेकडील भागाच्या आसपास या ठिकाणी सध्या आहे. त्याची सरकण्याची स्थिती जी असेल ती काहीसं दक्षिण आणि पश्चिम दिशेला सरकत असल्यामुळे नक्कीच याच्या विदर्भाच्या पूर्वेकडील भागाच्या आसपास चांगल्यापैकी जोर बघायला भेटेल. मात्र हे पश्चिमेकडे येण्याची शक्यता अगोदर देखील आपण नाकारलेलीच आहे आणि जरी थोडंसं हे जवळ आलं, समजा छत्तीसगडपर्यंत आलं तर विदर्भाच्या पूर्व भागाच्या आसपास याचा चांगल्यापैकी प्रभाव जाणवेल आणि त्यानंतर ही सरळ उत्तरेकडे जाण्याची जास्तीत जास्त शक्यता या ठिकाणी असणार आहे. हवामान विभागाचा देखील सुरुवातीचा ट्रॅक जर आपण बघितला तो देखील डिप्रेशन आहे. तर समजा आज डिप्रेशन तयार झालेलं आहे, संध्याकाळपर्यंत कदाचित किंवा रात्रीपर्यंत डीप डिप्रेशन बनण्याची शक्यता आहे. त्याचा मार्ग देखील अशाच प्रकारे आहे. झारखंड असेल किंवा छत्तीसगडच्या उत्तरेकडील भागाच्या आसपास हा येत आहे. थोडासा जरी खाली आला तरी याचा प्रभाव चांगल्यापैकी आपल्या विदर्भाच्या पूर्वेकडील भागाच्या आसपास बघायला भेटेल आणि नाही आला तरी पण याचा प्रभाव चांगल्यापैकी जाणवणार आहे. आणि जे राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडील भागाच्या आसपास कमी दाबाचं क्षेत्र होतं, हे डिप्रेशन बनल्यामुळे ते कमकुवत झालेलं आहे आणि तसंही मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा देखील या डिप्रेशनसोबत अशाच प्रकारे मध्य प्रदेशच्या पूर्व भागापासून ते उत्तर प्रदेशच्या दक्षिणेकडे भागाच्या आसपास या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्याच समांतर भागामधून हे जाण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. अशा प्रकारचा एकंदरीत अंदाज आहे. आपण नक्कीच या ठिकाणी व्हिडिओला लाईक करत चला. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.